मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर फडणवीस दिल्लीत दाखल झालेत। थोड्याच वेळात त्यांची अमित शहांसोबत भेट होणार आहे। त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा द्यायचा का आणि तसं झाल्यास गृहमंत्री कोण होणार याचाही फैसला होईल। मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं। लोकसभेतल्या महाराष्ट्रातल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा फडणवीसांनी व्यक्त केली आणि दुसऱ्याच दिवशी फडणवीस भाजपच्या नेतृत्वास भेटण्यासाठी दिल्लीत आले। फडणवीस अमित शहांना भेटणार आहे। आता दिल्लीत हायकमांडच फडणवीसांचा फैसला करणार आहे। फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर पुढे काय करायचे? फडणवीसांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी द्यायची का? फडणवीसांकडील गृहमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं? सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं का? लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पराभूत करू शकेल असा कोणता चेहरा असू शकतो याचाही शोध भाजप हायकमांड घेईल। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। विशेष म्हणजे निवडणूक आणि आचारसंहिता संपल्यानंतर पहिलीच कॅबिनेट झाली, पण फडणवीस मुंबईत नव्हते। पण ते नागपुरातून ऑनलाईन बैठकीला हजर असल्याची माहिती मंत्री मुनगंटीवारांनी दिली। पण भाजप नेत्यांना अजूनही फडणवीस राजीनामा देणार नाहीत तर सोबतच राहतील अशी आशा आहे। मला वाटतं तो विषय कालच संपलेला आहे। आम्ही क्लिअर केलं आहे, आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की देवेंद्रजी त्या ठिकाणी मंत्री म्हणूनही राहतील, उपमुख्यमंत्री म्हणूनही राहतील आणि संघटनेमध्ये सुद्धा ते काम बघतील। जनतेने आमच्या विरुद्ध मतदान केलं तर थोडं देवेंद्रजीला भावनात्मक पद्धतीने वाईटही वाटलं आणि त्यामुळे त्यांना वाटलं की खरं तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे। त्यांनी जबाबदारी स्वीकारली, पण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या कोर ग्रुपने त्यांना विनंती केली आहे। आमची विनंती ते मान्य करतील। देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही संघटनेचं पूर्ण काम करू शकतात। संघटना आम्ही सर्व त्या ठिकाणी आहोत। इकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मात्र फडणवीसांवर जोरदार टीका केली। फडणवीसांचा बालनाट्य असून ते महाराष्ट्रातल्या राजकारणातले पुरुष आनंदीबाई असल्याची जळजळीत टीका केली। राजकारणामध्ये अशी लहानसहान एकांकिका, नाटकं बरं का, त्यानंतर बालनाट्य, हे बालनाट्य आहे। पेशवे काळामध्ये आनंदीबाई होत्या, त्यांची लोक आठवण ज्यासाठी काढतात, तसे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत। आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक हे देवेंद्र फडणवीस आहेत, दुसरं कोणी नाही। लोकांचा जेवढा राग मोदी शहांवर नाही तेवढा राग महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। विधानसभेसाठी तयारी करून पूर्ण ताकदीने उतरण्याचा प्लॅन फडणवीसांचा आहे आणि त्यासाठी संघटनेची जबाबदारी त्यांना हवी आहे। अर्थात भाजप हायकमांडच त्याचा निर्णय घेईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।